आज आपण एका खूप खास कथेबद्दल बोलणार आहोत. टू सर विथ लव्ह. ही फक्त एका पुस्तकाची गोष्ट नाहीये. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला दाखवते की आदर आणि विश्वास हे दोन शब्द किती शक्तिशाली असू शकतात. इतके की ते कोणाचंही आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. जरा विचार करा. एक असा वर्ग आहे जिथे विद्यार्थ्यांना शिकण्यात काहीच रस नाही, उलट ते शिकवणाऱ्यालाच त्रास देतात. अशा वर्गाला कसे शिकवणार? हेच या कथेच्या केंद्रस्थानी असलेलं एक मोठं आव्हान आहे. आणि गंमत म्हणजे ही काही काल्पनिक गोष्ट नाही. लेखक E.R. ब्रेथवेट यांच्या खऱ्या आयुष्यातील अनुभवांवर ती आधारित आहे. विशेष म्हणजे ते व्यवसायाने इंजिनियर होते, पण परिस्थितीमुळे शिक्षक बनले आणि मग त्यांना हा जो अनुभव आला तो खरंच अविश्वसनीय आहे. ब्रेथवेट यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा पायाच मुळी या एका विचारात होता. त्यांच्यासाठी परीक्षेतले गुण महत्वाचे नव्हते, तर एक चांगला माणूस घडवणं जास्त महत्वाचं होतं. आणि हाच विचार या संपूर्ण कथेला एक वेगळीच कलाटणी देणार होता. तर कथेची सुरुवात होते एका अत्यंत कठीण परिस्थितीत. ब्रेथवेट यांना ग्रीनस्लेट सेकंडरी स्कूलमध्ये एक असा वर्ग मिळतो ज्याला शिकवणं म्हणजे जवळजवळ अशक्यच मानलं जात होतं. हे विद्यार्थी म्हणजे फक्त अभ्यास न करणारी मुलं नव्हती, नाही, ते प्रचंड उद्धट, आक्रमक होते आणि शिक्षकांचा तर ते पूर्णपणे अनादर करायचे. समाजाने त्यांना नाकारल्यामुळे त्यांचा कोणावरच विश्वास नव्हता, विशेषतः शिक्षकांवर तर अजिबातच नाही. आणि इथेच ब्रेथवेट यांचं वेगळेपण दिसतं. त्यांच्या लगेच लक्षात आलं की नेहमीचे उपाय म्हणजे ओरडणं, शिक्षा करणं किंवा धाक दाखवणं हे इथे अजिबात चालणार नाही. काहीतरी वेगळं, काहीतरी हटके करावं लागणार होतं. आणि मग सुरू होतो या कथेचा सगळ्यात महत्वाचा भाग. जेव्हा जुने मार्ग अयशस्वी ठरले, तेव्हा ब्रेथवेट यांनी एक पूर्णपणे नवीन आणि धाडसी दृष्टिकोन स्वीकारला. त्यांचा दृष्टिकोन बघा किती वेगळा होता. जिथे भीती होती तिथे त्यांनी विश्वास आणला, जिथे शिक्षा होती तिथे आदर, आणि नियंत्रणाऐवजी त्यांनी मुलांना जबाबदारी शिकवली. म्हणजे त्यांनी शिक्षणाची सगळी व्याख्या जणू बदलून टाकली. त्यांनी एक खूप साधा पण इतका परिणामकारक बदल केला. त्यांनी त्या मुलांना मुलं म्हणून बघणंच सोडून दिलं. उलट त्यांना प्रौढ व्यक्तींसारखा मान द्यायला सुरुवात केली. हा बदल दिसायला जरी छोटा असला ना, तरी याचे परिणाम खूप मोठे होणार होते. या नवीन प्रयोगाचे परिणाम अक्षरशः आश्चर्यकारक होते. ब्रेथवेट यांच्या या नवीन दृष्टिकोनामुळे त्या वर्गात जणू एक शांत क्रांतीच घडायला सुरुवात झाली. सुरुवातीला तर मुलांना धक्काच बसला. अरे, आपल्याशी कोणीतरी इतक्या आदराने बोलतंय? हे त्यांच्यासाठी अगदीच नवीन होतं. ब्रेथवेट्स यांनी त्यांना फक्त पुस्तकं नाही, तर शिष्टाचार, स्वच्छता याबद्दल शिकवायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्यात एक विश्वास तयार झाला आणि मग तो चमत्कार घडला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. मुलं खरंच बदलू लागली. तोच वर्ग जो कधीकाळी उद्धटपणा आणि गोंधळासाठी ओळखला जायचा, तो आता शिस्तबद्ध आणि विनम्र झाला होता. जिथे आधी बेफिकीर मुलं होती, तिथे आता स्वाभिमान बाळगणाऱ्या व्यक्ती उभ्या होत्या. केवढा मोठा बदल होता हा! हा बदल फक्त वरवरचा नव्हता, तो खूप खोलवर रुजला होता. आणि या सगळ्याचं सार या कथेच्या नावामध्येच दडलंय. टू सर विथ लव्ह. किती सुंदर शीर्षक आहे नाही का? यातला सर हा शब्द आहे आदरासाठी आणि विथ लव्ह म्हणजे कृतज्ञता. हे फक्त एक नाव नाही, तर त्या मुलांनी आपल्या सरांना दिलेली एक प्रेमळ आदरांजली आहे. तर ह्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? काही खूप महत्वाच्या गोष्टी, की आदरातून शिस्त येते, प्रेमाने वागणुकीत बदल घडतो. शिक्षक हे फक्त नोकरी करत नाहीत, ते खरं तर राष्ट्र घडवत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं, खरं शिक्षण हे पुस्तकांमध्ये नाही, तर माणुसकीमध्ये आहे. ही कथा जरी खूप वर्षांपूर्वीची असली ना, तरी तिचा संदेश आजही तितकाच ताजा आणि महत्वाचा आहे. तो कधीच जुना होऊ शकत नाही. हा एक विचार या कथेचं सार सांगतो. ब्रेथवेट यांनी विद्यार्थ्यांना कधीच नियंत्रणात ठेवलं नाही, उलट त्यांनी विद्यार्थ्यांना एक चांगली व्यक्ती बनण्याची प्रेरणा दिली. आणि हीच तर एका खऱ्या शिक्षकाची ओळख आहे. आता जाता जाता एक विचार करूया. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे एक सर किंवा एक गुरु नक्कीच आले असतील, नाही का? ज्यांनी फक्त शिकवलं नाही, तर आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपलं आयुष्यच बदलून टाकलं. ही कथा आपल्याला त्या खास व्यक्तीची आठवण नक्कीच करून देते.